आता आपण रत्नागिरीत जाणार आहे. मी आता रत्नागिरीच्या दिशेने जात आहे. इकडे ह्या साईडला पन्हाळा वगैरे गेला. आपण कोल्हापूर सोडला आहे. रत्नागिरीच्या दिशेने मार्लेश्वर गणपतीपुळ्याला जातोय. चला जाऊया आपल्या गावी रत्नागिरीमध्ये. मी आहे ना कर्नाटकवरून निघाली आहे आणि आता इथे दोनोलीला पोचली आहे. आता मला मार्लेश्वर 59 किलोमीटर दाखवत आहे आणि गणपतीपुळे जास्त आहे. तर मी पहिला मार्लेश्वर जाणार आहे आणि तिथे मग लगेच गणपतीपुळ्याला जाणार आहे. बघूया आपण स्टे कुठे करायचं, नाही तर आम्हाला मित्राकडे देवरुखला येऊन स्टे करायला लागेल. सो चलो. भोसलेवाडी. अच्छा. आता आपण भोसलेवाडीमध्ये आयडी अरे यूट्यूब चॅनल पण आहे त्याच नावाचं. हा बघ. हा तुम्ही लोक पण दिसताय. हॅलो बोला. बाय. आता वाटतं मला घाट लागणार आहे, आंबा घाट. काय रस्ते खराब आहेत कोकणात यायला कोल्हापूर मार्गे. एकदम बकवास, एकदम खराब रस्ते. अरे बापरे तिकडे बघ सगळे व्ह्यू सह्याद्रीचे कडे. पहिला हे बघ सगळे गडावरचे माकडं आमची. अरे बापरे काय कडे आहेत. आंबे घाटात गाडी आहे आपली. ये देखो लाल परी, देखो प्रिंसेस आई है हमारे रास्ते पे. हम कहाँ चलाए गाड़ी. हा चालू आता. हे काय चायला, हे काय असले रस्ते. दुमक कडून चालतोय मी. भाई बाजू हो जा रे, हमको भी गाड़ी चलाने दो. थोडा बाजूला. हा स्पेस बघ किती भारी आहे. इथे बाईक ठेवून फोटो काढायचे. राहू दे, मला एकदा जायचंय मार्लेश्वरला. मी नाही थांबत आहे फोटो काढायला. तर गाईज इथे मी कळकदराला पोचली आहे आणि इथे मंदिर आहे. तर बघूया, आपल्याला इकडे जायचं आहे जे मार्लेश्वरला रूट आहे. पूर्ण खराब रस्ते, पूर्ण नुसते रस्ते बनवत आहेत की मेली काय करतात काय माहिती. हालत खराब, माझी हालत खराब, माझ्या गाडीची मेगा चार्जरची हालत खराब. तर पण तिकडचा तो आहे ना, हा मस्त होता, हा घाट मस्त होता, त्याच्यात पण खड्डे. हे हाय गाईज, इथे आहे ना 4 वाजले आणि मी मार्लेश्वरला आली आहे. आलो बाबा एकदाच. मी सोडलेलं तिकडे कर्नाटक 11 वाजता आंबा घाट करत मी थांबलीच नाही कुठे, जेवायला पण नाही थांबली. इथं 4 वाजलेत. सो लेट्स गो मार्लेश्वरचं दर्शन करायला. सब मेरे को ही देख रहे, मतलब क्यों ही देख रहे मेरे को. सो गाईज, माझं मार्लेश्वरचं दर्शन करून झालं आहे, जे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं आहे आपलं मार्लेश्वर. मी इथे वरती ना 10 मिनटात आली आहे, 20 झाले. आता मी निघते आहे. लाईक 4:10 ला निघाली होती मी तिकडून. सो लेट्स गो. आता परत आपण आपल्या बाईकच्या इकडे जाऊया आणि गणपतीपुळ्यासाठी. सो गाईज, इथे तुम्ही बघू शकता 23,170 किलोमीटर झालं. मी तिकडे देवरुखला होती तेव्हा 140 होता, जेव्हा मी गणपतीपुळ्यासाठी रोड घेणार होती. आणि आता मी निवळी फाटाच्या इथे आहे. विदिन आय गेस किती, विदिन 42 मिनिट्समध्ये मी इथे आले. गुड रेकॉर्ड. आता आपण गणपतीपुळ्याला जातोय. चला गणपतीचं दर्शन करायला. या दिवसाचा थर्ड क्षेत्र गणपतीपुळे. मी पोचली आहे इथे गणपतीपुळ्याला विथ माय मेगाचा रिझल्ट. आणि तिकडे बघा बीच आहे, सनसेट बघा. आणि आता इथे 6:20 झालेत. एवढ्या लवकर पोचलोय आपण. चला आता बाईक पार्किंग करूया तिकडे आणि बॅगची व्यवस्था करूया आणि मग दर्शन करायला जाऊया. सो गाईज, मी आहे ना आता बीचवरती गेलेली, मस्त वाटलं. आणि माझी बॅग आहे ना त्या दुकानाच्या इथे ठेवली आणि हेल्मेट पण तिथेच ठेवले. चला आपण जाऊया आता दर्शनासाठी. आपली रायडिंगची यात्रा कंप्लीट झाली आहे. गणपतीपुळ्याला येऊन, गणपतीपुळ्याला येण्याचं एकच कारण, ते पण एवढा राईड करून
तिथला महाप्रसाद खायला. आरती चालू आहे मित्रांनो. खास मी आरती आणि महाप्रसाद खायला आली आहे गणपती पोळ्यासाठी. सो आय एम ब्लेस्ड. हा वर्ष खूप छान गेला आहे. लाईक सिरियसली यू कॅन सी ते. फायनली विथ माय प्रसाद ॲट गणपतीपुळे भेटला बा एकदाचा प्रसाद. सगळ्यांसोबत खातोय आपण. चलो खाऊ. गाईज मी आता देवरुखला होती. हा इधर आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हे माझ्या मित्रांच्या घरी इथे राहायला होती. सो बाय बाय. आता मी निघतोय. इथे 9 वाजलेत. 7चा टायमिंग होता. आज 9 वाजले. मी झोपा काढल्या परत. आता आपण निघूया मेगा चार्जरसोबत. सो गाईज मी आता साडवलीत आहे आणि ही आपली मेगा चार्जर. आता मी गावावरून निघाली आहे. 23,268 होतं तेव्हा मी निघालेली देवरू करून. आता जाऊया मुंबईच्या दिशेने. काय रस्ते खराब होते यार. मध्ये मध्ये छान आहेत रस्ते पण खूप रस्ते खराब. माझी बॅग नुसती लाल झाली. सगळी लाल. हो खूप जास्त ऊन आहे. हे गाईज मी आहे ना कशेळीच्या घाटाच्या आता पुढे आहे. हेडच्या नंतरला आहे ना मला एवढी झोप लागली ना तर तिथे ना जे टोल नाका आहे ना तिथेच मी झोपून गेली आणि मेगा चार्जरला बाजूला ठेवून. काय माहिती झोप आली मला. आणि हा धुरला बघ सगळं लाल लाल झालंय मी पूर्ण. बॅग बिग हात कपडे. जरा पिकअप घेतला की रोड संपून जातो आणि नाहीसा होऊन जातो. आणि गतिरोधकला तर स्ट्रिप्स कलर मारलाच नाही पांढरा. समजतच नाही की तो गतिरोधक आहे की खड्डा आहे की वरती फुगला आहे प्रेग्नेंट झाला आहे. रस्त्यात खड्डे नाही आहेत. खड्ड्यांमध्ये रस्ते बनवलेत. मुरुड जंजिरा रोहाच्या दिशेने तो रोड गेलाय आणि मुंबईमध्ये रोड गेलाय. पोटफुगी आणि चंद्रावरचे नकाशे. आणि हा कोणता गतिरोधक आहे. कधी होणार आहे रस्ता हा आपला. सगळी झाडं झुडपड सगळी कापून तर झालेत, तोडून तर झालेत, स्मशानात वापरून पण झाले असतील ती. पण काही रस्ता व्हायचा नाही. पहिलीकडून जायचं. हा फक्त एक वडाचं झाड कसा ठेवला नाही काय माहिती. ते बोलतात ना भूत आहेत, ह्या झाडाला हात लावू नको, त्या झाडाला हात लावू नको. तेच बरं होतं असं वाटतंय. सो हॅलो गाईज. इथे माझे 1123 किलोमीटर्स पूर्ण झाले आहेत. मी घरी पोचली आहे. ही माझी आत्तापर्यंतची सर्वात मोठी राईड होती. जे कोल्हापूर, कर्नाटक, कोकण आणि परत मुंबई या दिशेने होती ती. सो माय राईड इज कम्प्लीटेड. आता हा ब्लॉग आहे ना मी एंड करत आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा. आणि काय तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला तुमचे काही कमेंट्स असेल तर प्लीज नक्की मला शेअर करा. थँक्यू सो मच. आता नेक्स्ट बघूया गडावर जातो की परत राईडवर. बाय बाय.